गुड मॉर्निंग मित्रांनो. कुठं गेला शेरू? सकाळ सकाळची वेळ मित्रांनो, 7:30 वाजलेत. आपल्याला गहू भिजवायचा आहे. जरा पळत आलो मी. 7:50लाच लाईट येते. मोटर चालू झाल्यात जवळपास, म्हणजे 8 वाजले. मी म्हटलं 7:30 वाजले पण 8 वाजले. आणि 2-3 मोटर चालू झाल्यात. पाठीमागं बघू शकता तुम्ही, मस्त सूर्य. काल गहू पेरला आपण गाण्यात, आज भिजवायचे. चुलते आपले गेलेत पुढं. 2 मोटरीचं पाणी, तिकडची मोटर केली चालू. आणि आपल्याला आपली मोटर आता मोठीतली चालू करायची. त्यासाठी वॉल वगैरे सगळं फिरवतो. 5-6 वॉल फिरवायला लागतात. तेवढे वॉल फिरवतो, मग मोटर चालू करू. आज आपल्याला सगळं भिजवायचं आहे. ते लवकर लाईट येतो. 6:50लाच लाईट आहे 2:50पर्यंत. त्याच्यामुळे जरा गडबड होती हिवाळ्याची. चला वॉल फिरून घेऊ थोडंसं. कुठं गेला हिरो आमचा? हां आहे, गाडी मागं पळत आली. चला, कशा दिसतात पताका? हनुमान चालीसा चालू आहे. ऐकायला येते की नाही काय माहिती तुम्हाला. वॉल बंद आहे. इथला वॉल बंद करावा लागेल. सरीला कांदे लावलेत, भिजवून झाले चुलत्यांचे. हा वॉल चालू आहे. हा वॉल बंद करावा लागेल, तर पाणी बंद होईल. इकडं शेरखेड्यात चालेल. ओपन असं आहे, क्लोज असं आहे, फिरते पाना. जरा बंद. गहू करून झालाय मित्रांनो. आपण आता सारं ओढतोय. तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडे 2 मोटरचं पाणी चालू आहे. 9 वाजलेत आता. तिकडे आपले चुलतं भिजावतात. तिकडे एक सारा झाला आहे. 1 2 3 4 5 6 7 सारं पडल्यात. बारक्या तुकडा पहिले घेतलंय. अशा पद्धतीचं वावर आलंय बघा. थोडीशी ढेकळं आल्यात पण ठीक आहे, वावर तापलंच नाही ना, त्याच्यामुळं हे येणार. आता हे बुंड वाढायला चालू केले आपण. त्यांना म्हणलं तुम्ही तिकडे भिजवा, मी इकडचं थोडं थोडं हळूहळू उशी पायथं करून घेतो व्यवस्थित, कारण पाणी व्यवस्थित बसलं पाहिजे. इथं हे थोडंसं करून घेतलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल, हे जे हे एवढं करून घेतलं आहे थोडं थोडं मिळवून. आता हे आडवं बुंड एक धरतो, म्हणजे शेवटचा सारा भिजेल. 64-78 MSC 64-78. 2 वर्षापूर्वी जे आपण वाण केलं होतं गव्हाचं, तेच आपण यावर्षी केलं आहे. कारण त्याचं उत्पन्न आपल्याला चांगलं गावलं, म्हणून आपण आता हे केलं आहे. चला, वेळ नाही व्हायला घालू. 2-2:30 वाजेपर्यंतच लाईट आहे. पटपट झालं पाहिजे, नाही झालं तर परत रात्रपाळीला हायचा विषय. चला, तिकडं आपला शेरू ताणतोय पाखरं, बघा दाखवतं. आणि तो पारवं लय होता आत्ता. लय म्हणजे काय, 5-25 पारवं गहू खात्यात. त्यासाठी मी खालच्या बाजूला आलो आता. चला, 10:30 वाजले मित्रांनो. बारकं तुकडं आपलं झालं भिजवून. हे का इकडं सगळं 1 नंबरच्या साऱ्यात परत पाणी चाललं आहे आता. तिथं नेमकं काय झालं, उंदरांचा गळ होता, तिथनं पाणी परत खाली उतारतंय. आता पर्याय नाही. इथं झालं भिजवून सगळं. पलीकडचं खोललं आहे आता. घरघरीत सगळी फुटाफुटच झाली. ते तिथं आहे ना, सगळं फुटलंय. लई झालं पाणी. बघू.
झालं भिजवून एकदाच कंप्लीट गहू. एकट्याला जर बसलं असतं ना तिकडे वालन ट्रेंड बघत हां आकडाच वाजले असते आम्हाला इथे यायला. ते वालाचं गुरळा ह्यासाठी मी ना हां जा मोकळं गमेले बिमेले हे काय मी का गाडीवर घेतलंय सगळं पिशवीत. त्या कोपऱ्यातच पाणी उतरलंय जरा इकडून गळ पडली होती तिकडेच पाणी उतरलंय बस बाकी नाही काय. आणि त्या खाली कोपऱ्यात एक उतरलंय. चला उरका घे का थांबलाय. कांदा काल भिजवलेत मित्रांनो. आईने काल भिजवलेत. आता मस्त दिसायला लागलेत. भारी दिसतात आता. बघू आता एखादी फवारणी पुढच्या आठवड्यात घेऊन टाकू. 1 महिन्याचा तरी कमीत कमी झाला पाहिजे. खालच्या बाजूला लसूण पण चांगला आलाय. मोटर बंद केली तर 2 दारे बंद करू. चला आपला खोडवा मित्रांनो इनामातला त्याच्या बाजूला असणारा हा खोडवा गेला खंडाळला. आपलं पण अरे बापरे इथं लिकेज कुठलं आहे. कुठून लिकेज पाईपलाईन काय माहिती. वरून आपल्या इथनं तर नाही कुठे. इथं गवत जास्त झालं म्हणजे तिथलंच पाईपलाईन लिकेज आहे कुठेतरी. आपल्या इथून आलेली का काय 1 मिनटं थोडं चेक करतो. 1.5 महिना झालं खोडवा भिजवून. ह्या तुटायचा म्हणून भिजावला नाही पण आतमध्ये बिघाडलंय चांगलंच. कधी येईल तोड शाश्वती नाही आहे. आज संपली दिवस पाळी. मला वाटतं शुक्रवारी पाणी सोडावं. तोड आली तर आली नाही आली पर्याय नाही. मग अशा पद्धतीने बिघाडले. भरपूर पाणी खाईल 3-4 तासात काय होणार नाही. तोड कधी येईल ह्याची शाश्वती नाही आहे. येईल तरच भरपूर आलं आहे बघा. त्याच्यामुळे ह्याला थांबवण्यात का अर्थ नाही हो. हे बघा असं मुळं काय हुमणी लागली का वाळवी लागली काय नाही. बेटासकट उपटून पटले. बाजूवाल्यांनी घेतलं चान्स मारून. त्यांचं गेलं आपलं राहिलं. आता आपल्या खालच्या बाजूला 1 जणाचा खोडपा आहे. ते म्हणले त्यांच्याबरोबर तोडू. सोमेश्वरची तर काय टोळी येणार नाही आपल्याकडं. हा जर गेला आपल्याला खंडाळला द्यावं लागेल. आज लवकर नियोजन झालं असतं तर इकडं सोडलं असतं पाणी थोडंसं मला वाटत होतं. पण गहू करणं गरजेचं होतं. बघू आता 4 दिवस अजून 4 दिवस शुक्रवारी सोड इकडं पाणी. बघू कसं होतं हे नियोजन. इनामात आलो तो मित्रांनो आपण खालच्या बाजूला. तर तुम्हाला दाखवायची एक गोष्ट होती. भिजलेले आता हे नंतर मित्रांनो वॉटरशूट निघतात. वॉटरशूट तर इथं पण आपले वॉटरशूट निघालेले आहेत. तर ह्याची जाडी आणि पेऱ्यातलं अंतर जर बघितलं ना तर तुम्ही हैराण होता. हे बघा काय जाडी आहे. आणि पेऱ्यातलं अंतर पण कंप्लीट 6 इंच आहे. आणि जाडी बघा ना काय भयानक आहे. तर इथं 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साधारणतः 10 कांड्या झाल्यात. हे वॉटरशूट असतात नंतर निघलेले. पण असे जबरदस्त येतात ना की विचारायचंच नाही. आहे जबरदस्त वॉटरशूट खतरनाक. असा सगळ्यात ऊस आला तर विचारायचंच काम नाही. बघा काय जबरदस्त साईज आहे त्याची वरपर्यंत.
सूर्य मावळला मित्रांनो. आपण चाललोय खंडाळा आता बाजारसाठी. आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथंच थांबू. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. गुड मॉर्निंग मित्रांनो. कुठं गेला शेरू? सकाळ सकाळची वेळ मित्रांनो. 7:30 वाजलेत. आपल्याला गहू भिजवायचा आहे. जरा पळत आलो मी. 7:50लाच लाईट येते. मोटर चालू झाल्यात जवळपास. म्हणजे 8 वाजले. मी म्हटलं 7:30 वाजले पण 8 वाजले. आणि 2-3 मोटर चालू झाल्यात. पाठीमागं बघू शकता तुम्ही मस्त सूर्य. काल गहू पेरला आपण गाण्यात. आज भिजवायचे. चुलते आपले गेलेत पुढं. 2 मोटरीचं पाणी. तिकडची मोटर केली चालू. आणि आपल्याला आपली मोटर आता मोठीतली चालू करायची. त्यासाठी वाल वगैरे सगळं फिरवतो. 5-6 वाल फिरवायला लागतात. तेवढे वाल फिरवतो मग मोटर चालू करू. आज आपल्याला सगळं भिजवायचं आहे. ते लवकर लाईट येतो. 6:50लाच लाईट आहे 2:50पर्यंत. त्याच्यामुळे जरा गडबड होती हिवाळ्याची. चला वॉल फिरून घेऊ थोडंसं. कुठं गेला हिरो आमचा? हां आहे. गाडी मागं पळत आली. चला. कशा दिसतात पताका? हनुमान चालीसा चालू आहे. ऐकायला येते की नाही काय माहिती तुम्हाला. वॉल बंद आहे. इथला वॉल बंद करावं लागेल. सरीला कांदे लावलेत. भिजवून झाले चुलत्यांचे. हा वॉल चालू आहे. हा वॉल बंद करावं लागेल तर पाणी बंद होईल. इकडं शेरखेड्यात चालेल. ओपन असं आहे, क्लोज असं आहे. फिरते पाना. जरा बंद. गहू करून झालाय मित्रांनो. आपण आता सारं ओढतोय. तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडे 2 मोटरचं पाणी चालू आहे. 9 वाजलेत आता. तिकडे आपले चुलतं भिजावतात. तिकडे एक सारा झाला आहे. 1 2 3 4 5 6 7 सारं पडल्यात. बारक्या तुकडा पहिले घेतलं आहे. अशा पद्धतीचं वावर आलं आहे बघा. थोडीशी ढेकळं आल्यात पण ठीक आहे. वावर तापलंच नाही ना. त्याच्यामुळं हे येणार. आता हे बुंड वाढायला चालू केले आपण. त्यांना म्हणलं तुम्ही तिकडे भिजवा. मी इकडचं थोडं हळूहळू उशी पायथं करून घेतो व्यवस्थित. कारण पाणी व्यवस्थित बसलं पाहिजे. इथं हे थोडंसं करून घेतलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल. हे एवढं करून घेतलं आहे थोडं मिळवून. आता हे आडवं बुंड एक धरतो म्हणजे शेवटचा सारा भिजेल. 64-78 MSC 64-78. 2 वर्षापूर्वी जे आपण वाण केलं होतं गव्हाचं तेच आपण यावर्षी केलं आहे. कारण त्याचं उत्पन्न आपल्याला चांगलं गावलं म्हणून आपण आता हे केलं आहे. चला वेळ नाही व्हायला घालवत. 2-2:30 वाजेपर्यंतच लाईट आहे. पटपट झालं पाहिजे. नाही झालं तर परत रात्रपाळी राहायचा विषय. चला तिकडं आपला शेरू ताणतोय पाखरं. बघा दाखवतं. आणि तो पारवं लय होता आत्ता. लय म्हणजे काय 5-25 पारवं गहू खात्यात. त्यासाठी मी खालच्या बाजूला आलो आता. चला 10:30 वाजले मित्रांनो. बारकं तुकडं आपलं झालं भिजवून. का इकडं सगळं 1 नंबरच्या साऱ्यात परत पाणी झालं आहे. आता तिथं नेमकं काय झालं, उंदरांचा गळ होता. तिथनं पाणी परत खाली उतारतंय. आता पर्याय नाही. इथं झालं भिजवून सगळं. पलीकडचं खोललं आहे आता. घरघरीत सगळी फुटाफुटच झाली.
ते तिथं आहे ना सगळं फुटलंय, लई झालं पाणी. बघू. झालं भिजवून एकदाच कंप्लीट गहू. एकट्याला जर बसलं असतं ना तिकडे वालन ट्रेन बघत, हां 11च वाजले असते आम्हाला इथे यायला. ते वालाचं घोरड आधी ह्यासाठी मी ना हां जा. मोकळच गमेले बिमेले. ही काय मी का गाडीवर घेतलंय सगळं पिशवीत. त्या कोपऱ्यातच पाणी उतरलंय जरा इकडून, गळ पडली होती तिकडेच पाणी उतरलंय बस, बाकी नाही काय. आणि त्या खाली कोपऱ्यात एक उतरलंय. चला उरका घे का थांबलाय. कांदा काल भिजवलेत मित्रांनो, आईने काल भिजवलेत, आता मस्त दिसायला लागलेत. भारी दिसतात. आता बघू, आता एखादी फवारणी पुढच्या आठवड्यात घेऊन टाकू. 1 महिन्याचं तरी कमीत कमी झालं पाहिजे. खालच्या बाजूला लसूण पण चांगला आलाय. मोटर बंद केली तर 2 दारे बंद करू. चला, आपला खोडवा मित्रांनो इनामातला त्याच्या बाजूला असणारा हा खोडवा गेला खंडाळला. आपलं पण, अरे बापरे, इथं लिकेज कुठलं आहे, कुठून लिकेज पाईपलाईन काय माहिती. वरून आपल्या इथनं तर नाही कुठे, इथं गवत जास्त झालं म्हणजे तिथलंच पाईपलाईन लिकेज आहे कुठेतरी. आपल्या इथून आलेली का काय, 1 मिनटं थोडं चेक करतो. 1.5 महिना झालं खोडवा भिजवून. ह्या तुटायचा म्हणून भिजावला नाही, पण आतमध्ये भेगाळलंय चांगलंच. कधी येईल तोड शाश्वती नाही आहे. आज संपली दिवस पाळी. मला वाटतं शुक्रवारी पाणी सोडावं. तोड आली तर आली, नाही आली पर्याय नाही. मग अशा पद्धतीने भेगाळले. भरपूर पाणी खाईल, 3-4 तासात काय होणार नाही. तोड कधी येईल ह्याची शाश्वती नाही आहे. येईल तरच भरपूर आलं आहे बघा. त्याच्यामुळे ह्याला थांबवण्यात का अर्थ नाही हो. हे बघा असं मुळं काय हुमणी लागली का वाळवी लागली काय नाही, बेटासकट उपटून पटले. बाजूवाल्यांनी घेतलं चान्स मारून, त्यांचं गेलं, आपलं राहिलं. आता आपल्या खालच्या बाजूला 1 जणाचा खोडपा आहे, ते म्हणले त्यांच्याबरोबर तोडू. सोमेश्वरची तर काय टोळी येणार नाही आपल्याकडं. हा जर गेला आपल्याला खंडाळला द्यावं लागेल. आज लवकर नियोजन झालं असतं तर इकडं सोडलं असतं पाणी थोडंसं, मला वाटत होतं. पण गहू करणं गरजेचं होतं. बघू आता 4 दिवस, अजून 4 दिवस शुक्रवारी सोड इकडं पाणी. बघू कसं होतं हे नियोजन. इनामात आलो तो मित्रांनो आपण खालच्या बाजूला. तर तुम्हाला दाखवायची एक गोष्ट होती, भिजलेले आता हे. नंतर मित्रांनो वॉटरशूट निघतात, वॉटरशूट. तर इथं पण आपले वॉटरशूट निघालेले आहेत. तर ह्याची जाडी आणि पेऱ्यातलं अंतर जर बघितलं ना तर तुम्ही हैराण होता. हे बघा काय जाडी आहे, आणि पेऱ्यातलं अंतर पण कंप्लीट 6 इंच आहे. आणि जाडी बघा ना काय भयानक आहे. तर इथं
1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साधारणतः 10 कांड्या झाल्यात. हे वॉटरशूट असतात नंतर निघलेले, पण असे जबरदस्त येतात ना की विचारायचंच नाही. आहे जबरदस्त वॉटरशूट खतरनाक. असा सगळ्यात ऊस आला तर विचारायचंच काम नाही. बघा काय जबरदस्त साईज आहे त्याची वरपर्यंत. सूर्य मावळला मित्रांनो. आपण चाललोय खंडाळा आता बाजारसाठी. आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथंच थांबू. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.